पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। विशाल अग्रवाल यांना गेल्या सुमारे 22 महिन्यांपासून एरवडा केंद्रीय कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते। काही दिवसांपूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे। सत्र न्यायालयाला आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांची कारागृहातून सुटका होणार असल्याची माहिती समोर आली आहे। ही दुर्घटना 19 मे 2024 रोजी मध्यरात्री कल्याणीनगर येथे घडली होती। भरधाव वेगाने धावणाऱ्या पोर्च कारने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता। या प्रकरणात कार अल्पवयीन मुलगा चालवत होता असा आरोप समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती। तपासादरम्यान मुलाला कार चालवू दिल्याचा आरोप त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला होता। दरम्यान या प्रकरणात आधीच काही आरोपींना जामीन मिळाला असून डॉक्टर अजय तावरे यांनाही काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर करण्यात आला होता। आता विशाल अग्रवाल यांना जामीन मिळाल्याने या बहुचर्चित प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।